तिला कॅट पोझिशनमध्ये या. चाइल्ड पोज नंतर उजवा पाय स्ट्रेट घ्यायचा आहे पाठीमागे आणि त्याला अप अँड डाऊन करायचं आहे. यामध्ये काउंटिंग 15 ते 20 तुम्ही घेऊ शकता आणि फुल स्ट्रेचिंग करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 होल्डिंग. फुल स्ट्रेच करा पायाला. आता पंजाला गोल फिरून घ्या. 5 काउंटिंग घ्यायचं आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5 काउंटिंग. या काउंटिंग नंतर फिंगर्सला ओपन क्लोज करा. ज्यांचे शीटचा भाग थाई जास्त आहेत, बसून बसून शीटचा भाग वाढला असेल तर ह्या एक्झरसाइजने कमी होऊन जातो. आणि प्रत्येक एक्झरसाइजमध्ये चाइल्ड पोज ही घ्यायचीच आहे तुम्हाला. त्यानंतर रिलॅक्स होऊन सेम अपोजिट अप अँड डाऊन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्डिंग घ्या. पायाला गोल फिरून घ्या. फक्त पंजा गोल फिरवायचा आहे. त्यानंतर अपोजिट पण 5 5 10 10 काउंटिंग घ्या कॅपॅसिटीनुसार आणि फिंगर्सला ओपन क्लोज करा. ज्यांना नीचे प्रॉब्लेम आहे त्यांनी नॅपकिन ठेवा पायाच्या गुडघ्यांच्या खाली किंवा एखादा टॉवेल सॉफ्टवाला किंवा बेडशीट तुम्ही काहीही ठेवू शकता. छोटासा पिलो पण ठेवू शकता. तुम्हाला त्रास होणार नाही यामध्ये. आणि प्रत्येक एक्झरसाइजमध्ये मी चाइल्ड पोजला रिलॅक्स दिलेला आहे. आता यानंतर डावा पाय उचला नाही, तुम्हाला उजवा जो उचलायचा पहिला तो उचला. गोल फिरून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तोच पाय अपोजिट. 1 तोच पाय. 2 3 4 5 6 7 8. श्वास भरून घ्या. रिलॅक्स व्हा थोडंसं नॉर्मल आणि तोच पाय अपोजिट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. चाइल्ड पोज रिलॅक्स. पाय चेंज. सेम अपोजिट. 1 2 3. ज्यांना थाईचा भाग कमी असेल तर त्यांनी काउंटिंग कमी घेतलं तरी चालेल. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास भरून घ्या. थोडंसं रिलॅक्स करा. थोडंसं हार्ड वाटतेलं आहे एक्झरसाइज तुम्हाला. सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. श्वास पूर्ण भरून घेतल्यानंतर कॅट पोजमध्येच क्रॉस टचिंग. डावा पाय आणि उजव्या एल्बोला टच करायचं. यामध्ये काउंटिंग 10 10 घ्या. परत रिलॅक्स व्हा. आता सेम अपोजिट घ्यायचं आहे. श्वास भरून वरती या. रिलॅक्स व्हा मध्ये मध्ये. आता श्वास भरून सेम अपोजिट. डावा हात सरळ, उजवा पाय स्ट्रेट, एल्बो टच, नी एल्बो टच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. श्वास पूर्ण करून घ्या. कमीत कमी 10 सेकंद रिलॅक्स झालं तर पुढचे तुम्ही एक्झरसाइज तुमच्या एक्झरसाइजमध्ये स्टॅमिना टिकून राहील आणि तुम्ही प्रॉपर करचाल यामध्ये. चला त्यामध्ये आता अप अँड डाऊन क्रॉसमध्ये डावा हात एकदा, उजवा पाय एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. रिलॅक्स. सावकाश. होल्डिंग. श्वास भरून घ्या. होल्डिंग आहे. कमीत कमी 5 सेकंड तुम्ही थांबलं पाहिजे यामध्ये. 5 ते 10. सेम अपोजिट घ्या. तोच पायाला फोल्ड करायचा पाठीमागे आणि पकडायचं वरती. बॅलन्स करण्यासाठी पायाला जास्तीत जास्त वरती उचलायचं असतं, मग येतं ते. आता सेम अपोजिट घ्या. 1 2 3 4 5
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. होल्डिंग. फुल स्ट्रेच. यानंतर पाय फोल्ड करून पकडायचा आहे. बॅलन्स सांभाळून आधी श्वास भरायचा आणि मग पायाला पकडायचा आहे व्यवस्थित. करेक्ट. रिलॅक्स. श्वास पूर्ण भरून घ्या. रिलॅक्स व्हा. काही प्रॉब्लेम नाही. 10 घ्या, कुणी 5 घ्या काउंटिंग होल्डिंगची. श्वास भरून घ्यायचा आहे. ब्रेक झाल्यानंतर उजवा पाय फोल्ड करायचा आहे. बेली फॅटला धक्का मारायचा आहे. मागे फोल्ड करायचं आहे पाठीवरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15ला होल्डिंग. जास्तीत जास्त वरती उचला पाय, म्हणजे तुमच्या लक्षात येते कुठे जास्त स्ट्रेचिंग होते, कुठले इंचेस प्रॉपर कमी होतात. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. सेम अपोजिट घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. होल्डिंग. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. चाइल्ड पोजमध्ये रिलॅक्स व्हा. या पोझिशनमध्ये त्यानंतर उजवा पाय फोल्ड, सरळ स्ट्रेट धक्का मारायचा समोर आणि पाठीमागे सरळ स्ट्रेट. 1, 2, 3. ह्या अशा एक्झरसाइजने बघा प्रॉपर बेली, जसं की नाभीच्या खालचा पोट कमी होतो तसं ह्या एक्झरसाइज आहेत. 8, 9, 10 काउंटिंगमध्ये कमी जास्त होईल. कोऑपरेट करा. होल्डिंग. फुल स्ट्रेच, कारण मध्ये मध्ये माहिती देत असताना काउंटिंग काही मिक्स होतात. होल्डिंग घ्यायचं आहे कंपल्सरी. श्वास पूर्ण भरून घ्या. चाइल्ड पोज. रिलॅक्स. सेम अपोजिट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. होल्डिंग. रिलॅक्स. अपोजिट होल्डिंग. रिलॅक्स. चाइल्ड पोज. रिलॅक्स. या परत कॅट पोझिशन. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, बाहेर काढायचा आहे त्याला फोल्ड करून. 1, 2, 3, 4, 5. पाय सरळ करून नाही, किक नाही आहे, फोल्ड करून. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. होल्डिंग. रिलॅक्स. चाइल्ड पोज. रिलॅक्स. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15ला होल्डिंग. रिलॅक्स. चाइल्ड पोज. रिलॅक्स. ह्या एक्सरसाइज तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचं आहे. कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 टाईम ह्या एक्सरसाइज करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय.